आई श्री स्वामी समर्थ. तुम्ही गुळ आंबा तर बनवता, राहिलेली आपण रस निघालेला फेकून देता, असं उपयोगी करा, खूप फायदेशीर होईल. लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो करायला विसरू नका. असंच न्यू न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी चला बेल आयकॉन ऑन करा, म्हणताना पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. असं आपण आंबा गुळ केल्यानंतर रस वगैरे पिळतोच, त्याचा फेकून देण्यापेक्षा असं काय तर आपण उपयोगी करतो. मी गेले होते बाहेर फिरायला मस्तपैकी, त्यासाठी भरपूर आंबे आणले होते, कैरी आणले होते, आंबे आणले होते, एक कच्चे होते, त्याच्यामधली तुमच्या संग रेसिपी शेअर करावं म्हणून करत आहे. स्वच्छ कैरी घेतले, धुवून स्वच्छ धुले, त्याला असं किसून घेतले, किसल्यानंतर त्याचा रस पूर्णपणे पिळून घेतले. पिळून घेतल्यानंतर मस्तपैकी ते राहिलेल्या रसमध्ये लागेल तसं साखर घालून ढवळून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. खूप साधी सिंपल रेसिपी आहे, 2 मिनटामध्ये तयार होते, पण वाळण्यासाठी 2-3 दिवस लागतात. पंखे हवेखाली घातलं तर 4 दिवस लागतात. पहिले स्टार्टला हवेखाली घाला, 2-3 दिवस उन्हात वाळवून घ्या, कडकडीत पावडर तयार होते. तुम्ही पाहू शकता मी कसं मिक्स केले. तसंच साखर घालायचं, कम पडली तर घालायचं. मला बरोबर वाटत आहे, लई पण घट्ट केल्यानंतर लई पातळ होईल म्हणून मी सांगत आहे. मग आता पंख्याखाली मी ठेवले, 1 दिवस 2 दिवस पंख्याखाली ठेवते. पंख्याखाली पाहू शकता तुम्ही कसं घट्ट झालं. मग दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायचं 2 दिवसाने. 4 दिवसानं पाहू शकता तुम्ही वाळून कडकडीत तयार झाले पावडर त्याची. आता न कलर वगैरे न घालता मिक्सरला पावडर करून घेतले. तुम्ही पाहू शकता, काचेची बरणी घ्यायचं, त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. हे झाली पावडर तयार. तुम्ही कधी पण वर्षभरामध्ये कधी पण तुम्हाला कैरीचं पन्हं वगैरे प्यायचं राहिलं तर तुम्ही असं बनवून पिऊ शकता. एवढंच की याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गूळ घाला, मस्त होतं. मी साखर दाखवले तुम्हाला, खूप चविष्ट होतं. तुम्ही पाहू शकता, 1 चमचाभर घालायचं. पाहू शकता तुम्ही, लगेच मिक्स होतं सोड्यासारखं. वर्षभर आरामशीर टिकतं. मी असंच न चुकता काय तर ट्राय करत असते. तुमच्यासंग मी शेअर करावं म्हणून केले. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. असंच गावाकडले रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा विसरू नका. कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया. थोडीशी साखर घालायची, थोडीशी मला कम वाटली म्हणून साखर घातले, ढवळले चांगले. 1 ग्लास उन्हामधनं आल्यावर कधी पण तुम्ही 2 मिनटामध्ये असं करून पिऊ शकता. का नाही, थंडगार पाणी घ्यायचं, 1 चमचा पावडर घालायचं, मग मिक्स झालं. थोडंसं 1-2-3 पुदिन्याची पानं घालायचं, थंडगार पोटामध्ये मस्त होतं. उन्हाळ्यामध्ये कधी पण बनवून ठेवा. उन्हाळा आहे तरी पावडर करायला विसरू नका. वर्षभर टिकतं. झालं 1-2 महिनाभर उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा. मी असंच तुमच्यासंग व्हिडिओ शेअर करत असते. बाकीचे पण व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की विजिट करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसे वाटत आहेत. पूनम किचन ब्लॉगमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी. कसं वाटलं आजचा व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.